नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट. विधानसभेला जोरदार पिछाड झाल्यानंतर आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली. त्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली आहे? राज उद्धव एकत्र येण्याबाबत आदित्य ठाकरेंनी कोणते सूचक संकेत दिलेत? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. राज उद्धव टाळी देणार. आधी बॅनरबाजी, आता वाढत्या भेटीगाठी. अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. त्याला कारण ठरलंय महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नातील ठाकरे बंधूंच्या भेटीचं आणि हास्य विनोदाचं. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष टोकाला गेला होता. मात्र गेल्या 3 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढत चालल्याचं दिसतंय. ती नेमकी कशी, पाहूयात. 15 डिसेंबर 2024ला रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव ठाकरेंची भेट झाली. त्यानंतर 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले. 23 फेब्रुवारी 2025ला शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे. विधानसभेत मनसे आणि ठाकरे गटाची धुळधाण झाली. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत. मात्र या भेटीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटानं मात्र स्वागत केलंय. तर मनसेनं ही राजकीय भेट नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा. मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल. त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील. मात्र यापूर्वीच आदित्य ठाकरेंनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साम टीव्हीशी बोलताना सूचक संकेत दिले होते. बघा, तुम्हाला सांगू का, काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही. पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो. हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. खरं तर लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार का, याकडेच आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ठाकरे बंधूंवरचा रिपोर्ट आपण पाहिला. पुढची बातमी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली. कोकाटे यांना कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलेला आहे, कारण कोकाटे यांना 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटेंना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. अत्यल्प उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावला होता. आता जामीन मंजूर झाल्यानं कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. मात्र आमदारकी रद्द होऊ नये या संदर्भात दाखल याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर काय निर्णय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे. अपील संपेपर्यंत, म्हणजे अपीलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे. आणि अपीलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे. 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे. आता पुढच्या रिपोर्टकडे. नीलम गोरेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून राज्यात घमासान सुरू झालेला आहे. संजय राऊतांनी गोरेंवर तिखट शब्दात वार केलेत, तर ठाकरे गटाच्या आमदार आणि नेत्यांनी गोरेंवर खळबळजनक आरोप केले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय बाजार सुरू झालाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
महाराष्ट्रात बाजारू राजकारण, मर्सिडीज द्या पद घ्या, गोऱ्हेंचे आरोप, राऊतांचाही तिखट वार. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. ठाकरेंकडे 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद मिळतं. या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. तर भ्रष्ट, नमखराम, निर्लज्ज अशा शब्दांची लाखोली वाहत राऊतांनी गोऱ्हेंवर हल्लाबोल केलाय. तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका शिंदे गटानं केली आहे. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमखराम. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्रानं या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं ही संजय राऊत यांना शोभत नाही. गोऱ्हेंच्या वक्तव्यावर संपूर्ण ठाकरे गट आक्रमक झालाय. एवढंच नाही तर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनी थेट नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केलाय. त्याप्रमाणे मी तिकीट करते आणि त्यावेळेस त्यांनी मला काही डिमांड केली. त्या डिमांडची सुद्धा मी पूर्तता केली. ती पूर्तता केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली आणि अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ताई माझे पैसे मला रिटर्न द्या. त्यांच्या ड्रायव्हरनी माझी अमाऊंट मला दिली, पण त्या अमाऊंटमध्ये काही पैसे कमी होते. एखाद्या आमदारांनी काही भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला, त्या भ्रष्टाचार दळपण्यासाठी नीलमताईंनी स्वतः मला सांगितलं होतं की त्या लोकांना 25 लाखाची बोलणी करा, आपण ते प्रकरण त्यांना सहकार्य करू. म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीस एखाद्या आमदारांनी प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यामधून कसा पैसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोकांना सहकार्य करायचं याचं तर जिवंत उदाहरण अकोला महानगरपालिकेचं आहे. हे सर्व प्रकरण तुम्हाला माहिती आहे. साहित्य संमेलनाच्या आखाड्यातून नीलम गोऱ्हेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी मौके पे चौका मारला खरा, पण त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र मर्सिडीजचं प्रकरण खरं आहे की ही राजकीय चिखलफेक आहे, याचा तपास सरकारी यंत्रणा करणार का? आणि या आरोपातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंसाठी आता शरद पवार देखील धावलेत. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य हे मूर्खपणाचं असल्याचं पवारांनी म्हटलंय. गोऱ्हेंना कमी काळात विविध पक्षांचा अनुभव असल्याचा टोला देखील पवारांनी हाणला आहे. नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. हे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 सण झाले असावे, 4, आणि या सगळे 4 सण कशा मिळाले ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीवर खळबळजनक आरोप केल्यामुळे थेट आता रश्मी ठाकरेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. नीलम गोऱ्हेंविरोधात रश्मी वहिनींनी आपली फौज मैदानात उतरवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. रश्मी ठाकरेंनी नेमकी काय रणनीती आखली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. नीलमताई विरुद्ध रश्मी वहिनी. मर्सिडीजचे आरोप, रश्मी ठाकरे ॲक्शन मोडवर. गोऱ्हेंना घेरण्यासाठी मातोश्रीवर खलबत. 2 मर्सिडीज द्या आणि पद घ्या असा आरोप मातोश्रीवर करणाऱ्या नीलम गोऱ्हेंच्या विरोधात थेट रश्मी वहिनीच मैदानात उतरलेत. त्यांनी ठाकरे गटाची महिला आघाडी ऍक्टिव्ह करत मुंबई आणि पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक घेतली आहे. या बैठकीत नीलम गोऱ्हेंच्या विरोधात रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याचाच भाग म्हणून सुषमा अंधारे आक्रमक झालेत. त्यामुळेच गोऱ्हेंनी माफी मागितली तरी त्यांची आता सुटका नाही असा इशाराच अंधारेंनी गोऱ्हेंना दिलाय. त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सबब
मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली, तरी आमचा लढा असेल. नीलम गोरेंनी ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केल्यानंतर पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी थेट नीलम गोरेंच्या घराबाहेर तीव्र आंदोलन केलं. एवढंच नाही तर गोरेंच्या विधानाचे मुंबईतही पडसाद उमटले. मुंबईतील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरच्या गोरेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय. हे असं असलं तरी रश्मी ठाकरेंनी घेतलेली बैठक ही गोरेंच्या विधानाबाबत नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटानं दिलंय. अजिबात नाही. विषय पण झाला नाही. नीलम गोरे ते एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या. त्यांना जे काही मोठे पण दिलंय ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दिलेलं मोठेपण आहे. गोरेंच्या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेनेतील संघर्ष टोकाला जाणार हे निश्चित. मात्र गोरेंच्या वक्तव्यानंतर ऍक्टिव्ह मोडवर आलेल्या रश्मी ठाकरे आगामी काळात शिंदे गटाविरुद्ध आणखी आक्रमक होणार की गोरेंचा मुद्दा मागे पडल्यानंतर पुन्हा कोशात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दुसरीकडे शिवसेनाच्या नेत्या नीलम गोरे यांच्यासाठी आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता पुढे सरसावलेले आहेत. ते देखील मैदानात उतरणार आहेत, कारण नीलम गोरेंनी मर्सिडीजवरून जे आरोप केले होते ठाकरे गटावर, त्याला आता एकनाथ शिंदे हे सविस्तर या प्रकरणी बोलणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मर्सिडीज असतील तर बिलाच्या पावत्या द्या असं आव्हानच संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुरावे घेऊन उत्तर देणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. नीलम गोरेंच्या कार्यालयातून धक्कादायक बातमी समोर येते, कारण नीलम गोरेंच्या माजी OSDवर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून या OSDनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर माहीम पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन चिखलीकरनं एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला आधी मंत्रालयात आणि मग कृषी विभाग, त्यानंतर रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवत फसवलं. मग 9 लाख रुपये उकळले. नीलम गोरेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केली. OSD चिखलीकर यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहार आणि गैरकृत्यांचा माझ्याशी संबंध जोडू नका, असं नीलम गोरेंनी म्हटलं. पुढच्या रिपोर्टकडे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या कानमंत्रामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचं धाबदण आणलेलं आहे. मात्र मोदींनी नेमका फडणवीसांना कोणता कानमंत्र दिलाय आणि फडणवीसांनी मंत्र्यांना दम का भरलाय, पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. मंत्र्यांनो, मस्ती कराल तर घरी जाल. फिक्सर PS आणि OSDंना थारा नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्रिमंडळाला दम. महायुतीच्या सरकारचं प्रशासन स्वच्छ असावं, राज्य करताना कोणाचीही पर्वा करू नका, असे आदेश पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेत. पंतप्रधान मोदींच्या या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचं धाबदण आणलंय. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये राजकीय चर्चा रंगली. त्याच चर्चेचा तपशील आता समोर आलाय. मोदींनी फडणवीसांना काय सूचना केल्या आहेत, पाहूया. राज्यातील प्रशासन स्वच्छ ठेवा. प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणा. स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका. पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्र्यांसोबत साधलेल्या संवादातही याबाबत कडक सूचना केल्याची माहिती शिंदे गटाच्या मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वच मंत्री सतर्क झाले. मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची, मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कडक सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्या सगळं जवळपास 2.5 तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत. याचीच अंमलबजावणी करण्यासाठी फडणवीसांनी काही कडक पावलं उचलली आहेत. मस्ती कराल तर घरी जाल असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय. आणि त्यामुळेच मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि OSD सुद्धा फडणवीस ठरवतात असं कोकाटे यांनी म्हटलंय. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला
आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. कोकाटांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलं. कोणत्याही फिक्सर OSD आणि PSना मंत्र्यांसोबत थारा नसेल अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी मांडली आहे. मंत्र्यांचा PS आणि OSD कोण असावा हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात असंही त्यांनी माणिकराव कोकाटेंना ठणकावून सांगितलं. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. कुठल्या ना कुठल्या आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांची अडचण झाल्याचं दिसतंय. अशीच भूमिका आता घोटाळे आणि इतर गंभीर आरोपांबाबत फडणवीस घेणार का? अशी कठोर भूमिका घेतलीच तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विकेट जाणार का? याबाबत सर्वांची उत्सुकता आता ताणली गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पुढची बातमी आता बीडमधून. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी उद्याच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली. तर आज रात्री मस्साजोगमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत ग्रामस्थ निर्णय घेतील असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. आणि आपण बघतो की मस्साजोगचे ग्रामस्थ उद्याच्या आंदोलनावर ठाम आहेत. अन्नत्याग आंदोलन आहे, जे की हत्या झाली. हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे. बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत, त्या झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं गावातल्या महिला, शिष्टमंडळ, गावकरी जे आहेत ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन सरपंच देशमुख कुटुंब आंदोलनावर ठाम आहे. आपण बघतो उद्यापासून त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. मस्साजोगमध्ये गावकरी आणि देशमुख कुटुंबीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि आंदोलनावर देशमुख कुटुंब ठाम आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट देखील आज घेतली होती ग्रामस्थांनी. पोलीस अधीक्षकांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही आणि उद्यापासून आंदोलन करण्यावर सरपंच देशमुख कुटुंब ठाम आहे. शरद पवारांच्या वक्तव्याकडे. पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिली तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही असा टोला पवारांनी हाणलाय. गावच्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही अभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. असाची नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं जाणून त्याच्यावर कशाला त्याचं भाषा केलं. पुढची बातमी धनंजय मुंडेंबाबतच आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली. 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार त्यांच्या पत्नी करुणा मुंडेंनी केली. करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत माहिती दडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. वळता लाडकी बहीण योजनेकडे. एकीकडे लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या घटत चालली आहे तर दुसरीकडे सरकार पात्र लाडक्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते. सरकार आगामी होळी सणाला बहिणींना एक गिफ्ट देणार आहे. पाहूया काय आहे हे गिफ्ट या विशेष रिपोर्टमधून. लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला. लाडकीला मिळणार होळीला साडी. नवीन साडीनं सण होणार साजरा. विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जांची कडक पडताळणी सुरू आहे, त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय. होळीच्या निमित्तानं रेशन दुकानातून साड्यांचं वाटप होणार आहे. अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 50,000 महिलांना साड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहूयात. एकूण साड्यांची संख्या 48,874. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 5,137, बारामती तालुक्यात 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापूरमध्ये 4,453, जुन्नरमध्ये 6,838 आणि खेड तालुक्यात 3,218 साड्यांचं वाटप होणार आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 1,35,302 महिलांना साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार होळीनिमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. अशा स्थितीतच सरकारनं साड्या देण्याचा नवा घाट घातलाय. मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही याबाबत आत्तापासून चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं महिन्याला 1,500 रुपये देते. मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतोय, कारण जिल्हा नियोजनासाठी देखील निधी अपुरा पडतोय. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60%च निधी आतापर्यंत मिळालाय. उर्वरित निधी मार्च अखेरीस तरी मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती आता अर्थ खात्याच्या सूत्रांनी दिलेली आहे. राज्यातल्या कंत्राटदारांची देखील कोट्यवधी रुपयांची बिलं थकली आहेत. राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला देखील कात्री लावण्याची वेळ सरकारवर ओढवलेली आहे. कुणाच्या सत्कारासाठी परवानगीची गरज नाही, परवानगी घ्यावी लागत असेल तर लक्षात ठेवेन. शरद पवारांचा हा संजय राऊतांना आता टोला आहे. महादजी शिंदे पुरस्कारावरील टीकेला आता पवारांनी उत्तर दिलेलं आहे. सत्काराला परवानगी गरजेची नाही, शरद पवारांनी राऊतांना टोला लगावलाय. वेगळा कार्यक्रम होता, त्याचं साहित्य संबंध नव्हता. मी कोणाचा सत्कार करायचा नाही, त्याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, ही लक्षात ठेवी. तर राज्याच्या राजकारणातून आणखीन एक बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार पार पडला. यासाठी ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली. गणेश नाईकांनी भविष्यात देखील जनता दरबार होणार अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा. पुढच्या बातमीकडे. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तारीख आता उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. आता सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी उद्याची तारीख निश्चित केली. त्या उद्या सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद होतो आणि कोर्ट काय निर्णय देते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. आता यात्रा आणि जत्रांमध्ये मुस्लिमांना बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. नेमका कुणी पारित केलाय हा ठराव, मुख्यमंत्र्यांनी यावर काय भूमिका घेतली आहे, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. यात्रा जत्रेत मुस्लिम बंदी, भटक्यांच्या पंढरीत वादग्रस्त ठराव, महाराष्ट्रही चालला गायपट्ट्याच्या वाटेवर. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढीची यात्रा सुरू होण्यापूर्वीच वादात सापडली. त्याला कारण ठरलंय मढी ग्रामपंचायतीनं यात्रेच्या काळात मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत सहभागी होण्यावर घातलेली बंदी. मुस्लिम व्यावसायिक प्रथा परंपराचं पालन करत नसल्याचा दावा करत ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
जे की आम्ही 4 वर्षापूर्वी देवस्थानचा ठराव घेतला, ग्रामपंचायतचा ठराव घेतला, अनेक वेळा या ठिकाणी भांडणं पण झाली, तरी पण अजूनही ते लोक या ठिकाणी सर्रासपणे याला सपोर्ट कोण करतं तर मुस्लिम समाजाचे लोक करतात. म्हणून ह्या सगळ्या भावना हिंदूंच्या नाथभक्तांच्या तीव्र होत्या आणि म्हणून आम्ही या काल ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घातलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुस्लिमांची दुकानं आम्ही या ठिकाणी लावू देणार नाही. होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत महिनाभर चालणारी मडीच्या कानिफ नाथांची यात्रा गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेत मुस्लिम भाविकही सहभागी होतात. मात्र या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्यात आल्याचा ठराव करण्यात आलाय. या ठरावात नेमकं काय आहे पाहूया. यात्रेच्या काळात ग्रामस्थ गादीवर न बसणं, मांसाहार न करणं या प्रथा पाळतात. मुस्लिम व्यावसायिक प्रथा परंपरांचं पालन करत नसल्याचा दावा करण्यात आलाय. मुस्लिम व्यावसायिक अवैध धंदे करत असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे मडीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मडी ग्रामपंचायतीचा निर्णय हा राज्यभर राबवण्याचं आवाहन भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केलंय. तर ही बंदी धर्म बघून नव्हे तर नियम न पाळणाऱ्यांवर असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. महाराष्ट्रातल्या अन्य देवस्थानांना आणि गावांना आमचा आग्रह आहे की या निर्णयाची आपण सुद्धा अंमलबजावणी करावी. मंदिराच्या परिसरात असो किंवा यात्रा उत्सवांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना आपणही बंदी घालावी, जेणेकरून आपल्या ज्या सनातन परंपरा आहेत यांना दूषित होण्यापासून आपल्याला रोखता येईल. त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रेदरम्यान यात्रेच्या मार्गावर मुस्लिम व्यावसायिकांनी दुकानं न लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं चपराक लगावल्यानंतर सरकारनं हा निर्णय मागे घेतला. आता पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच यात्रा आणि जत्रेत पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घातली जात असेल तर महाराष्ट्र गायपट्ट्याच्या वाटेवर चालला आहे का, याचीच चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान पाथर्डीच्या मडी यात्रेत मुस्लिमांना बंदी करण्याच्या ठरावाचे पडसाद आता उमटलेत. हा ठराव करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. ग्रामसभेला उपस्थित असलेले ग्रामपंचायत अधिकारी अनिल लवांडे यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नियमबाह्य ठराव का केला अशी नोटीस आता गटविकास अधिकाऱ्याने बजावली. पुढची बातमी आता यात्रेचीच आहे. पुरंदर तालुक्यातून आहे. नाथ साहेबांचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं असा जयघोष करत आणि रंगांची उधळण करत शिंपण वीर यात्रेची सांगता झाली. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या वीर इथे श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा भरते. ही यात्रा गेल्या 13 दिवसांपासून सुरू होती. काल दुपारी देवाच्या अंगावर रंगाचं शिंपण करण्यात आलं आणि त्यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात आला. या रंगांच्या उधळणीला मारामारी असं देखील म्हटलं जातं. वीर इथल्या या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. आणि आता आपण महाकुंभ मेळा संदर्भातल्या काही बातम्या पाहूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केलं. शिंदेंसह शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी देखील कुंभामध्ये डुबकी मारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गेल्याच आठवड्यात प्रयागराजला येऊन गेले होते. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री देखील आज प्रयागराजला आले आणि त्रिवेणी संगमावर त्यांनी स्नान केलं. दुसरीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज महाकुंभात हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्नान केलं. महाकुंभ मेळा आता 2 दिवस आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी नेते मंडळी प्रयागराजला येऊन महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करतायत. महाकुंभ मेळ्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता वळूया मुंबईकडे. मुंबईकरांनो सावधान, कारण मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वाढला.
दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणानं मुंबईत अक्षरशः कहर केलाय. नेमका कशामुळे वाढलाय हा धोका पाहूयात हा विशेष रिपोर्ट. सावधान, मुंबई गुदमरतीये. मुंबईत कॅन्सरची हवा. मुंबईकरांना फुफ्फुस कॅन्सरचा धोका. दिल्लीनंतर मुंबईत प्रदूषणानं अक्षरशः कहर केलाय. दक्षिण मुंबईसह बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. ही विषारी हवा हळूहळू फुफ्फुसं पोखरतीये. वाहनं, बांधकामं, शेकोट्या, कचरा जाळणं यामधून निघणाऱ्या घातक आणि विषारी वायूमुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतील डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय पाहूया. वायू दूषित आहे, ते आता दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहेच आणि दुर्दैवाने हे सगळं प्रमाण वाढतच जाणार आहे. तर याच्यापासून खबरदारीचा उपाय करायचा असेल आपल्याला तर मास्क वापरणं हे फार काळाची गरज बनलेलं आहे. तर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये तुमचं स्मोकिंग असेल, तंबाखू इटिंग असेल तर हे सगळं बंद झालं पाहिजे. फुफ्फुसाचे चांगल्या प्रकारे व्यायाम केले पाहिजेत, योगा हा केला पाहिजे. मुंबईतील देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर आजारांचा आगर असल्याचं संशोधनात निष्पन्न झालंय. या भागातील नागरिकांना अस्थमा, टीबी, कर्करोग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या विषारी हवेनं कॅन्सरचा धोका बळावलाय. मुंबईची विषारी हवा फुफ्फुसं पोखरतीये. देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर आजारांचा आगार आहे. मास्क घालण्याचा, धुरक्यात जाणं टाळण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय. त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्य तिथे मास्कचा वापर करा. अन्यथा तुम्ही गंभीर दुर्धर आजाराच्या सापळ्यात आलाच म्हणून समजा. मुंबईमध्ये वायू प्रदूषण वाढलंय आणि हीच हवा मुंबईकरांना आजारी पाडतेय. सध्या या हवेमुळे कर्करोगाचं प्रमाणही वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशामध्येच सुरक्षित राहा, मास्क घाला आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला सध्या तज्ज्ञ देताना बघायला मिळत आहेत. कॅमेरापासून विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.